आग्रह करतेस त्याला तुझ्याकडे येऊन राहण्याचा? रॉनी जर का स्वतःहून माझ्याकडे राहायला आला तर? तू का नादाला लावतेस त्याला? तुझं वय किती, तू चिडतेस किती? त्या दिवशी रॉनीचं सामान न्यायला म्हणून मी घरी आले होते तेव्हा तुमची ती कोण अक्का, ती अशीच बोंबाबोंब करत होती. स्वतःची जीत झाल्यावर तुम्हाला खूप आनंद होतो ना. आज माझी जीत झाली, मग ते ऍक्सेप्ट का नाही करत? ह्या जिंकण्यात मला घातपाताचा संशय येतोय. टॉपरच्या मार्कांबद्दल फेल झाल्यांना असाच संशय येत असतो. उद्या जर रॉनी खरंच तुझ्याकडे राहायला आला तर? म्हणजे तुला अजूनही शंका आहे की रॉनी माझ्याकडे येईल किंवा नाही? तो निघाला तर आम्ही अडवणार नाही त्याला, पण निघण्याआधी तो 10 वेळा विचार मात्र नक्की करेल. पण तो कुठल्याही अननोन कडे तर जाणार नाहीये. तो पहिल्यांदा मुंबईत आला तेव्हा आम्ही त्याच्यासाठी अननोन होतो, पण तरी त्या वेळेला रोजा आंटी मुंबईतच राहते हे माहिती असूनही त्याला ते आठवलं नाही. माझं घर खूप मोठं आहे. आमचं घरही मोठं आहे आणि मनही. घरात एक तरुण मुलगी असूनही एका दुसऱ्या जातीच्याच तरुण मुलाला घरात ठेवण्याचा निर्णय घेतलाय माझ्या बाबांनी. रॉनी इज थरो जेंटलमॅन. We all know that. And we all like him. पण तो तुझ्याकडे राहायला येणार ह्याहीपेक्षा मला ह्या गोष्टीचं जास्त वाईट वाटतंय की तो आमचं घर सोडणार आहे. तू किती डिस्टर्ब होतेस तू? पण तुला माहितीये का की रॉनी तुमचं घर सोडायला कारणीभूत तूच आहेस. मी? इम्पॉसिबल. तुझा तो बॉयफ्रेंड कोण तो? बॉयफ्रेंड? US वरनं आलाय तो. बंटी? येस, बंटी. बंटी आल्यापासून तू रॉनीला इग्नोर करायला लागलेस. यू आर आफ्टर बंटी ऑल द टाइम. असं म्हणाला रॉनी? येस. नचिकेत काय हे काय सायकल मला शिकायची का तुला? मगापासून तूच चालवतोय. अरे पण सायकल कशी आहे ते चालून बघायला नको का? बघ आता बघ काय लक्षात घे. हे काय हे हँडल. हा म्हणजे सायकल तुला इथे वळवायची असेल इथे वळवायची असेल सरळ ठेवायची असेल तर हे हँडलचा वापर करतात. हे काय हे वायर. हे काय हा रॉड. इथे डबल सीट बसवायचं नाही पोलीस पकडतात आणि हवा काढून घेतात कळलं. हे पायंडल. हे मला माहिती आहे. हे काय हे चाक. हे कॅरियर. हे काय लॉक. लॉक नाही गधड्या ही चावी आहे चावी आणि हे लॉक आहे. कळलं ना? बसशील? बस बस नुसता काढा झालाय. बस इकडे बस सीटवर. चालू सोडू का? सोडू? सोडला सोडला सोडू? अरे ये ना तुला. मार नीट बस मध्ये बस नीट बस बॅलन्स कर ना. सोडू? बॅलन्स कर बॅलन्स. खाली बघून बघ सर समोर बघ. ओरडू नकोस काय होत नाही.
आयु 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 काय आयु आयु नीट आता चालव. आई येईल, मग तिला काय सांगणार आहेस? सायकल शिकताना पडलो. आईला सांगील सायकल शिकत होतो. सायकल शिकताना पडणार तर नक्की. ती तुला एकट्याला नाही ओरडणार आहे, मग तुझ्या बरोबर माझी पण चंपी करणार आहे ती. नचिकेत काका हम्म. तू आईला एवढा घाबरतोस का? ये तुझं बरं आहे रे. आई ओरडायला लागली की डोळ्यात थोडस पाणी आणायचं की विरघळते आई आणि घेते लगेच जवळ आपल्या तनू बाळाला. आणि मग साचलेला राग आमच्यावर काढते ती ऑफिस मध्ये. सगळ्या स्टाफच्या समोर माझी ती बिन पाण्याने करते. हे हसू नको, सायकल चालवायला शिक, मग मोटरसायकल, मग कार. नचिकेत काका आपण धीर नाही सोडायचा. बरोबर, शाबास. मग डबल सीट येतोस? मी हो. माझं बरं चाललंय, सायकल बरी आहे ती, ठीक आहे. मला वाटतं नचिकेत काका तुम्ही हा सगळा फर्स्ट एड बॉक्स घेऊन जा. का ग? मला वाटतं हाताला, दोन्ही गुडघ्यांना, डोक्याला विक्याला बँडेज बांधलेला तन्वीर बघायला मिळणार आहे आकांक्षाताईला. तू येते अक्षता मावशी? नको, मी बरी आहे. पण तुझी तर परीक्षा झाली आहे. नाही नाही, मला खूप परीक्षा द्यायच्यात अजून. सो बोला मॅडम. मॅडम, आता हे काय नवीन? आपल्यापेक्षा वयाने किंवा अधिकाराने जे मोठे असतात त्यांना आदराने मॅडमच म्हणतात. मी तुझ्यापेक्षा कुठल्या बाबतीत मोठी आहे? हा, वय की अधिकार? अर्थातच अधिकार. अक्षु, जेव्हा तुम्हाला तुझ्या घरातून प्रेमाने का होईना पण बाहेर काढलास ना, तेव्हाच तो अधिकार सिद्ध झाला. पण त्यावेळेला तूच म्हणाली होतीस की मी तुझी सख्खी मैत्रीण आहे. हे नातं विसरलीस तू? जाऊ दे ना अक्षता. वादामध्ये जिंकणं हे तुझ्याकडे वडिलो पाहिजेत आई पाहिजेत आहे असं म्हणायला हरकत नाही. का बोलवलं मला इथे? बंटी आलाय. काय? बंटी? हे मला कोणी सांगितलं पण नाही. कधी आला? झाले 1.5-2 आठवडे. कसा आहे? होता तसाच, शिष्ट, आगाऊ. आता तर काय 8-10 वर्ष अमेरिकेत राहून आलाय. मान आणखी इंच भर ताठच आहे त्याची. असा अचानक कसा आला? तू भेट आणि त्यालाच विचार. 1.5 तास ऐकवेल तुला. आंतरराष्ट्रीय दहशतवाद, त्याची अमेरिकेवर पडलेली छाया, त्यामुळे त्यांच्या मनात परदेशी लोकांबद्दल, विशेषतः भारतीयांबद्दल निर्माण झालेला संशय आणि त्यातून त्याचा झालेला किंवा त्याने मानलेला अपमान. त्याला काय, पैशावर लात मारून आला इकडे निघून. ग्रेट. जमलं त्याला. असं सगळ्यांनाच जमत नाही. हा, पैशावर लात मारणं त्याला सगळ्यात चांगलं जमतं. म्हणजे हेही तू त्यालाच विचार. नाक वर करून सांगेल तुला. प्राची, रेल्वे प्लॅटफॉर्मवर राहिलेला माणूस मी. 2 वडापावात माझं पोट भरतं. कशाला पाहिजेत पैसे? हा, अक्षू, तू इतका वेळ बंटी बद्दल असं तिरकस का बोलतेस? तसं काही नाही ग, पण अक्षू, व्हॉट्स रॉंग? रॉनी त्याच्या रोजा आंटीकडे राहायला गेलाय. ती रोजा आंटी? हे मग काय? कम ऑन अक्षू, त्याला पण त्याचं आयुष्य आहे. स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायचं स्वातंत्र्य आहे त्याला. रॉनी आमचं घर सोडून त्या रोजाकडे, त्या जळल्या मेल्या रोजाकडे चेहऱ्यावर दिसतंय तुझ्या. बरं तसं म्हणावं तर. पण रॉनी त्या रोजाकडे जायला कारण आहे बंटी. काय? ओ ओ ओ, म्हणजे बंटी आणि तुझ्या मैत्रीमुळे रॉनी नाराज झाला आणि तो रोजाकडे गेला आणि म्हणून तू नाराज झालीस. सही. म्हणजे अक्षता, बंटी आणि रॉनी प्रेमाचा त्रिकोण वगैरे की काय? ओके, रिलॅक्स. मला एक सांग अक्षू, तू एवढी अपसेट का आहेस? म्हणजे
बंटीमुळे रॉनी गेला म्हणून अपसेट आहेस, का रॉनी रोजाकडे गेला म्हणून अपसेट आहेस? प्राची, मी तुला इथे माझी टिंगल करायला बोलावलेलं नाहीये. मग मला काही कळत नाहीये. तू मला दिला होतास ना, तसा सल्ला आता मी तुला देणार आहे. बंटी की रॉनी असा प्रश्न तुला पडला असेल, त्यावर विचार करू नकोस. छान. म्हणजे जे काय होतंय ते मी उघड्या डोळ्यांनी पाहत राहू, बरोबर? हो, त्याशिवाय दुसरा पर्यायच नाहीये तुझ्याकडे. अगं, बंटी किंवा रॉनी या दोघांपैकी कोण असा विचार करू नकोस, कारण काही काळाने काळच ठरवेल की या दोघांपैकी कोण. कदाचित तिसराच कोणीतरी तुझ्या आयुष्यात येईल आणि तुझं आयुष्यच बदलून टाकेल. असं होईल? आणि असं कसं कसं होईल? ते काही मला माहिती नाही. त्यावेळेस मी तुझं ऐकून माझ्या घरी गेले आणि माझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. आता यावेळेस तू माझं ऐकून बघ. म्हणजे काय करू? ऐक, आता कोणताही विचार करू नकोस. छान घरी जा, मस्तपैकी जेव, सही मध्ये 3 तास झोप काढ, आणि तरीही तुझं डोकं शांत झालं नाही तर संध्याकाळी एखाद्या छानशा बिंडो सिनेमाला जा. दॅट्स ऑल. अगं तू प्राची, आता काहीही बोलू नकोस आणि काही विचार करू नकोस. येते. बाय. मला एक कळत नाही अक्षता, तू काय एवढी अपसेट होतेस? गेला तर जाऊ दे ना रॉनी. अगं आणि जाऊन जाऊन काय, तो त्यांच्याच रोजा आंटीकडे गेलाय ना. आंटी कसली? एक नंबरची ती बाई. ओ हो 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 हो. आता आलं माझ्या लक्षात. हा, रॉनी गेल्यामुळे तुमच्या खाण्यापिण्याचे वांदे झाले असणार, लाईव्ह म्युझिक शो बंद झाला असणार. करेक्ट? बंटी, तू प्रत्येक गोष्ट लाईटलीच का घेतोस? गेले कित्येक महिने 24 तास घरात वावरणारा, जवळपास घरातलाच झालेला हा रॉनी कुठून तरी आलेल्या रोजा आंटीकडे अचानकपणे जाऊन राहतो, याचा अर्थ काय? आहे काय तिच्यात? जे तुझ्यात नाही ते असेल तिच्यात. रागवायचं. मला सांग, रॉनी तुमचं घर सोडून त्या रोजा आंटीकडे गेला, हे तर सत्य आहे. चला एकदा भेटायला पाहिजे आता रोजा आंटीला. कशाला? अरे तिच्यात काय ते बघायला नको? तुला माहितीये का, तुझ्यामुळे, तू मला भेटायला येतोस ना, त्यामुळे गेलाय रॉनी त्याच्या रोजा आंटीकडे. त्याच्या जाण्याला कारण तू आहेस. मी काय केलं? तू सांगायला पाहिजे होतस त्याला. बंटी हा माझा बालमित्र आहे, लहानपणापासून. पण बालमित्र म्हटल्यानंतर लहानपणापासूनच आलंच ना. मला सांग, जर रॉनी तुझा इतका जवळचा लाडका मित्र असेल ना, तर तो नाही राहणार जास्त दिवस त्या रोजा आंटीकडे. मी नाही आलो अमेरिकेहून तुझ्यासाठी. आपल्या बहिणीची आठवण. हेच ते. तू असं काहीतरी बोलतोस, मग रॉनी डोक्यात भलते चालते विचार आणतो आणि असं काहीतरी भरकटल्यासारखं वागतो. त्याची ती रोजा आंटी सुद्धा ना. मला एक कळत नाही, तुझा राग त्या रॉनी जाण्यावर आहे की रॉनी त्या रोजा आंटीकडे जाण्यावर आहे? आंटी म्हटलं म्हणजे वयाने ती मोठी असणारच. तुला काय तिच्यावर जळायचं काहीच कारण नाहीये. माय फूट. तू माझी तिच्याशी कंपॅरिझन करू नको हा. ती काय माझ्यापेक्षा दिसायला सुंदर आहे म्हणून रॉनी गेला नाहीये तिच्याकडे. तो तुझ्यामुळे. मी तुझ्याकडे येतो, तुला भेटतो, आपण सिनेमाला जातो, हॉटेलमध्ये जातो, ते त्याला नाही आवडत. करेक्ट? मी नको येऊ तुला भेटायला? नको जाऊया आपण कुठे बाहेर? सांग ना मला सरळ. मी असं म्हटलंय का? मग माझ्यामुळे तो रोजाकडे गेलाय. रोजा आंटी? तेच ते, रोजा आंटीकडे गेलाय असं कोण म्हणाल? रॉनी? नाही, रोजा आंटी. मग बरोबर आहे.
अगं ती रोजा आंटी तुला चिडवण्यासाठी हे सगळं करते आणि तू मूर्खासारखी चिडतेस पण. तुला काम कर, तू त्या रॉनीला जाऊन विचार. मी कशाला जाऊ त्याला विचारायला? तुम्ही दोघं ना मला त्रास द्यायला जन्माला आलाय. तो गेला, आता तूही जा. नका राहू इथे थोडी. नाही, मी जातोच आणि त्या भेटतोच रोजा आंटीला. तिला भेटायची काहीही गरज नाहीये, सांगून ठेवते. ओके ओके कूल. थंड घे. निशांत, आज मी कर्व्यांशी फोनवर बोलले. म्हणजे माझ्या डोक्यात एक कल्पना होती, त्याविषयी बोलायचं होतं. मी काय बोलते तू ऐकतोयस? बरं का निशांत, आता मी ठरवलंय की मी ऑफिसला जाणार आहे. तुला काय वाटतं? म्हणजे कर्वे म्हणाले की त्यांना ही कल्पना खूप आवडली म्हणून. आणि तूच विचार कर ना, आपण जर कोणीच आपल्या बिझनेस मध्ये लक्ष घातलं नाही तर आपल्या हातात तोही बिझनेस बुडायला वेळ नाही लागणार. आणि मी म्हटलं आता तू जायला तयार नाही असं, निदान मी तरी जावं, मी तरी बिझनेस मध्ये लक्ष घालावं. कोणीतरी सांभाळायला पाहिजेच ना. आणि आता मोनीकडे फारसं काही लक्ष द्यावं लागत नाही ना, ते तिचं ती व्यवस्थित मॅनेज करते. आणि मी हा विचार केला की इकडे तिकडे भटकत वेळ घालवण्यापेक्षा ऑफिस सांभाळावं, ऑफिसला जावं. आणि कर्वेही मला म्हणाले की त्यांना जेवढी शक्य आहे तेवढी सगळी मदत ते मला करणार आहे. माझ्या माहिती करता काही फाईल सुद्धा ते घरी पाठवणार आहे. म्हणजे माझा अभ्यास परत सुरू. कॉलेज नंतर इतक्या वर्षांनी परत अभ्यास करायचा खूप उत्सुकता आहे. म्हणजे मी चॅलेंज स्वीकारलंय. आता तू बघच, महाजन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज आता परत एकदा चेक अँड मेट. मी तुझ्याशी बोलते. मला तुझं मत हवंय. तुला काय वाटतं? अरे निशांत, काहीतरी बोल. वाटल्यास मला सांग. अजून तू मूर्ख आहेस, बावळट आहेस, हे काही करायची तुला गरज नाहीये. काहीतरी बोल. म्हण, मी पुन्हा उभा राहीन. माझ्या जिद्दीने, कर्तृत्वाने आणि हुशारीने आपलं गेलेलं सगळं वैभव परत मिळवेन. मला माहिती होतं तू यातलं काही बोलणार नाहीस, म्हणून मी म्हणतेय. निशांत, आपण गमावलेलं सगळं, अगदी सगळं वैभव मी पुन्हा उभं करेन. तू होतास त्या जागी मी पुन्हा तुला बसवेन. वचन देते तुला. तू होतास त्या जागी पुन्हा तुला घेऊन बसवेन. माझं वचन आहे तुला.
लोटते